काही लोक माझ्यासोबत होते, त्यांची नावं त्यांनी टाकली. आता नीरज ऋषी शांत करायला होते, त्यांचीही नावं त्यांनी टाकली. मग यांना वातावरण खराब करायचं का निवळायचं हा प्रश्न त्याच्यातून येतो. बाबा या मतदारसंघ सर्व गुण्यागोविंदान राहत आहेत, नांदू दे, चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न कर. तू बाहेरून आला आणि इथं आम्हाला शहाणपणा शिकवायला लागला, अशातला प्रकार आहे. असे खोटे स्टेटमेंट करून या मतदारसंघामध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नका. जे सत्य असेल ते सत्य पोलिसांना शोधू द्या, त्याच्यावरती कारवाई होईल. म्हणजे मग कुठलाही चुकला तर चुकीचं समर्थन मी करणार नाही. परंतु आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीनं जे नाहक त्या ठिकाणी म्हणजे बळीचा बकरा बनवायचा प्रयत्न त्यांच्याकडनं होतोय. कुठंतरी त्यांना आमच्या पदाधिकारी प्रचारामध्ये त्यांना विरोध केला म्हणून जर नावं सांगत असतील ते चुकीचं आहे. म्हणून त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. आणि मी माझं एवढंच म्हणणं राहील, पोलीस प्रशासन सक्षम आहे. ते कोणी चुकलं असेल तर त्यांना वेळी ते अटकाव करणार आहेत. त्याच्यामुळं आमच्या सांगितल्यानं किंवा आम्ही नावं दिल्यानं अशा पद्धतीनं वातावरण खराब करू नका. एक प्रश्न आणखी येतो, त्यांनी यादी दिल्याने दोन्ही नावं त्यांनीच दिले, दोन्ही समाजाचे याद्या दिल्या. निसार अन्सारीची मोठी आई वारली, 9:30 ते 10च्या दरम्यान तिची माती झाली. माती झाल्यानंतर ते माती करून असलम पैलवान मातीत होता, तिथून सरळ घरी जाऊन झोपला. त्याच्याकडे व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरे. आता असलम पैलवानचा त्या भांडणाचा काही संबंध नाही, मग त्या असलमला उठून याचं कारण काय? गवळी आपला पैलवान असं झालं ते शबीर भाईचा पोरगा नेला करू म्हणजे शिवसेनेचे कामं केले म्हणून तुम्ही काय डायरेक्ट आरोपी करता? अरे बाबा, तू माणसं ओळखत नाही. मतदारसंघात 5% लोक ओळखीचे नाहीत, असे कोणीतरी हे तुमचे चेले चपाटे सांगतात आणि त्याच्या ह्याच्यावर तू नावं देतो, हे बरोबर नाही. आमदार झालं तू लोकांच्या सेवेसाठी, लोक चांगलं वातावरण ठेव, चांगले संबंध हे कर, मेंटेन कर. कोणाला आत घालल्याच्यानं, कोणाला बाहेर काढल्याच्यानं आणि कोणाची नावं दिल्याच्यानं तू मोठा होणार नाही. आमच्या माळीपेठचे नगरसेवक समाधान आणि माधव तायडे समाधान असते, हे दोघं शेतात होते. पोरांनी त्याला फोन करून बोलवलं होते. नंतर झाल्यानंतर तिथं आले अर्ध्याच्या वरती. त्यावेळेस ते अर्ध झालं होतं, काहीच नव्हते. सगळे पोलीस आले होते आणि त्यांनी थांबवण्याचं की तुम्ही शांत राहा म्हणून असं आव्हान केलं होतं. काही आमच्याजवळ हॉटेलमधले भय आहेत, त्यांचं लोकेशन पाहिलं तर माझ्यासोबत होते. लोकेशन ही घटना घडली तेव्हा मी लगेच सिन्नरजवळ होतो. त्याचे लोकेशन तिथं माझ्यासोबतचे आहेत, त्यांची नावं तुम्ही सांगता. हॉटेलची तिथं बिलं आहेत, हॉटेलमधले फोटो आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मग असे नीच धंदे करू नये ना. हो, मी नंतर एसपीला बोललो, ठाणेदाराला बोललो. यात्रा भरणार होती भाऊ, पीरवाडीची यात्रा भरणार होती. आता ते काही चुटपुट म्हणून समजा यात्रा थांबली. आता त्या लोकांची अपेक्षा आहे का भाऊ यात्रा भरायला पाहिजे. ते लोक शेतामध्ये आहे म्हणून यंदा ती मुद्दाम यात्रा भरू देणार. आता यात काय मत आहे, करणार का? ते अपेक्षा लावून बसलेले. ती परंपरा आहे ती कायम ठेवलीच पाहिजे ना. आपणही बोलू, परंतु लोक आहे 10 लाख रुपये त्यांनी 10 लाख रुपये खर्च केले. 10 लाख, कारण त्यांचे ते सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मला चांगलं करण्याचीच बुद्धी द्यावा, मला ते कुणाचं वाईट करण्याची बुद्धी देऊ नको, एवढीच प्रार्थना करत होतो. आणि कारण की घर समजून, परिवार समजून मी मतदारसंघाला ट्रीट करत होतो. लोक मतदारसंघात अजूनही आपले कामं, विकास कामं अर्धवट काही बाकी आहेत. अशा वेळेस आमदार दिले असतील 8505 ते सर्व कामं होतील. त्यामध्ये काही विरोधकाकडून काही खोडा घातला जाईल का? अशा वेळेस खोडाकारांना ते काम करणार नाही, खोडा त्यांनी सुरुवात करू नये. जे कामं होतील ते विकास कामं टेंडर झालेले आहेत, सर्व काही आहेत, ते कामं होणार आहेत. परंतु त्यांना जर भविष्यात कामं करायची असतील तर त्यांनी अशा पद्धतीने खोडा घालू नये. विकास कामं हे काही त्यांच्या वैयक्तिक याच्यासाठी नाही, हे कामं जनतेच्या सोयीसाठी. मग सर्व जी काही कामं मंजूर आहेत ते कामावरती आता निधी मलाही आणावं लागेल ना. आता टोकन प्रोव्हिजन झालेली आहे, त्याच्यावरती निधी आता सरकारच्या माध्यमातून मला आणावं लागणार ते कामं पूर्ण करायची असतील. यांनी जर अशा भानगडी केल्या तर मग पर्यायानं तुम्हालाही कामं करायची आहेत पुढं. आणि आता काय होतील, सत्तेतला विरोधातल्या आमदाराचे जरा कामं म्हणजे माहिती घ्यायची असेल तर आम्ही ढोल विचारा काय होऊ शकतं. आणि आता काय करूया की याचे संपूर्णपणे हात 100% भ्रष्टाचारानं बरबटलेत. असा उमेदवार आपल्या समोर आला. काही मतदारसंघाचा संबंध नाही, कोणाच्या सुखात नाही, कोणाच्या दुःखात नाही, कोणाच्या अडीअडचणीत धावून आलेला नाही, असा या ठिकाणी जर लोकप्रतिनिधी होतोय, कुठेतरी आपलं चूक झाली.
गेल्या मागच्या 30 वर्षापासून तुमच्या राजकारणाची जी सुरुवात झाली म्हणजे सुरुवातीच्या काळात 2009 पासून या मतदारसंघाला कायम तुमच्याबद्दल आपुलकी राहिली आणि तुम्हाला मतदारसंघाबद्दल राहिली कुटुंबिक सदस्य म्हणून तुमच्याकडे सगळेजण बघतात. आता मागच्या 15 वर्षाचा तुमचा विजयी जी ओरथ आहे आजपर्यंत चालला आणि ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवसपासून या मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं किंवा आता आमचा जरी पराजय झाला असेल तरी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री व्हावं आणि संजय रायमुकर साहेबांना विधान परिषदेवर घ्यावं यासाठी बालाजी त्रिपुरी बालाजी असेल किंवा सारंगर असेल या ठिकाणी महिला कार्यकर्ते सगळेजण एक मागणी करतात सगळ्या राहतात. मग तशी मागणी तुमच्याकडनं किंवा आमदार प्रतापराव जाधव साहेब यांच्याकडनं पक्षप्रमुखाकडे असेल का? एकीकडे माझे राजकीय जन्मदाते बाप माननीय प्रतापरावजी जाधव साहेब आहेत. शिंदे साहेबांचं आणि तुम्हा सर्वांना जाणीव की माझं आणि त्यांचं एक वेगळं प्रेम माझ्यावरती त्यांचं आहे, खासदार साहेबाचं आहे. एकीकडे राज्याच्या याचा ओव्हरऑल विचार केला तर काही ते आपल्या एका मतदारसंघापुरतं त्यांना पाहावं लागणार नाही, कारण की राज्याचा विचार करावा लागेल. परंतु त्यांनी एक बोलता बोलता एक स्टेटमेंट केलं होतं की मी कुठलाच माझ्यासोबत आलेला माणूस खाली ठेवणार नाही. मग अपेक्षा आहे आता कुटुंबप्रमुख म्हणून माझे राजकीय जन्मदाते बाप म्हणून माननीय खासदार साहेबाकडनं मला आहे आणि माननीय शिंदेसाहेब त्यांच्याकडनं बी आहे. मग त्याच्यामुळं आता भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये आता तुम्ही म्हटलं या लोकांच्या जनतेची बऱ्याच अपेक्षा आहेत किंवा काल बालाजी मंदिरात आमच्या शेकडो लाडक्या बहिणी त्या ठिकाणी होत्या, त्यांनी साकडं घातलं आणि प्रेम आहे. हे प्रेम असं प्रेम कमवायला बऱ्याच लोकांच्या पिढ्या गेल्या, परंतु असं प्रेम कोणाच्या नशिबी आलं ते फक्त माझ्याच नशिबी या ठिकाणीला. असं प्रेम महाराष्ट्रात दुसऱ्या उमेदवाराला कोणाला भेटलं नाही, असं प्रेम या मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं आणि याचं सर्व श्रेय शिंदेसाहेब खासदार साहेब यांना मी देतो. या मतदारसंघातील आमचे जीवाभावाचे सर्व कार्यकर्ते